हे गाईस, शुभ सकाळ मित्रांनो. कशा आहात तुम्ही बघत आहात. आज सकाळी सकाळी शेतात आलेलो आहे. 7 वाजले, आणखीन 7 वाजत आली. सकाळी सकाळी शेतात आलो. कशामुळे आलो की एक त्याला रिझन होतं. रिझन काय होतं मित्रांनो, हे जे ऊस काल तुम्हाला दाखवलं की शेतात आलो पाचट वाढायसाठी. पाचट वडलो आणि मित्रांनो आज सकाळी सकाळी शेतात आलो. शेतात यायचं रिझन म्हणजे मित्रांनो कसं माहिती आहे का, हे जे पाचट आहे ते पाचट फुकून द्यायसाठी आलो. पाचट फुकून द्यायला चालू आहे सध्या मित्रांनो. उपरलं मध्ये आज हे पण कसं चेतत आहे पाचट मित्रांनो. हे पेटून द्यायचं खूप असं अवघड नाही मित्रांनो, म्हणा तसं एवढं अवघड नाही. काय करायचं मित्रांनो, हे पहा, हे असं धरायचं, हे जाळ लागून द्यायचं असं. चाळ आहे ना मित्रांनो, कसं आहे प्रत्येक जागेवरच दाबडे जे काळे आहे का ती त्याची गरज नाही. असं इथं आलं इथं असं खाली टाकून द्यायचं ऑटोमॅटिक. आता हे कसं चेतत राहते बघा. आता तुम्ही ॲटोमॅटिक चेतत आहे मित्रांनो. ते ॲटोमॅटिक काहीच गरज, कारण की ते वाळलेलं असतंय आणि पाचट असते सॉफ्ट, त्यामुळे खूप चेतते. हां, तर आता मित्रांनो पाचट फुकून दिल्यावरच भेटूया आपण. तोपर्यंत टेक केअर. तर फायनली मित्रांनो पाचट बिचट फुकून द्यायचं झालंय सर्व. सगळीकडे तुम्हाला दुपन दिसत असेल. हे पहा, सर्व पाचट फुकून द्यायचं झालंय. आणि आज एवढी थंडी होती मित्रांनो, हे पाचट फुकून द्यायला आलं तर मस्त वाटलं, किती भारी वाटलं. खूपच थंडी पडली होती आज माहिती आहे. सर्व काळ भुर्र रान दिसायला लागले. तुम्हाला बघायचं का? हे पहा, हे पहा कसं रान दिसतं. हे पहा आहे मित्रांनो, सगळीकडे झोपण. काय चेतत आहे, काय झालंय, पण झालंयच म्हणायचं. आता सगळं झालं, पण रान कसं क्लिअर दिसायला लागलंय आहे ना. ह्याच्यात आता काय करायचं माहिती आहे का मित्रांनो, रूटर हाणायचे, त्यानंतर नांगर हाणायचं, त्यानंतर रूटर हाणायचं, त्यानंतर सरी पडायचे, त्यानंतर ऊस लावायचं. सर्व व्लॉग कंटिन्यू येत राहतील तुम्हाला बघायला. कंटिन्यू एक व्लॉग मिस होणार नाही. एका बी व्लॉग मिस होणार नाही एका बी दिवशी. एखाद्या दिवशी जर अडचण आली तरच व्लॉग मिस होईल, नाही तर असं सहजासहजी व्लॉग मिस करूनच देणार नाही. तर त्यासाठी तुम्ही व्लॉगला एंडपर्यंत बघत राहा, शेवटपर्यंत. खूपच मजा येणार आहे व्लॉगमध्ये इथून पुढे बी आता. आणि हो, लाईक आणि कमेंट करायला विसरत जाऊ नका मित्रांनो. चला भेटूया डायरेक्ट घरी गेल्या. फ्रेश ब्रेश झाल्या, आंघोळ बिंघोळ केल्या. आता आंघोळ बिंघोळ नाही केली मित्रांनो, ब्रश केला आहे आणि डायरेक्ट इकडं आलतो मी. तोंडसुद्धा नाही आपल्याला, नुसता ब्रश केला होता मी. आणि म्हणलं की सकाळी सकाळी जर पाच फुकून गेलो, दिवसा जर फुकून गेलो मित्रांनो काय प्रॉब्लेम येतो माहिती आहे का, लई चिरत आहे. हे साईडचा जे मागं ऊस दिसतो कशी ऊस पेटला असता, दुसऱ्याचा ऊस आहे. आणि सकाळी सकाळी कसं असतं, दैवार असते त्याच्यावर मित्रांनो. दैवार थोडं थोडं पाणी पडलेलं असते. ते पाणी पडल्यामुळे काय होतं, काही अडचण येत नाही. आणि त्यामुळे सकाळी सकाळी लवकर फुकून द्यायला आलतो. जर दिवसा फुकून दिला असं बापरे खूपच पेटतं ते, खूपच असं भडाभडात. आता थोडं स्लो स्लो पेटायला लागलं बघा. जवळजवळ एक 50 मिनटं होत आले त्याला चेतून द्यायला, तरी संपलंच नाही आणखीन पेटायचं. दमाने चेतत जातं थोडं पाणी असल्यावर. तर मित्रांनो हे असं सांगायचं माझं एकच तात्पर्य की व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. खूपच आनंद होतो ज्या वेळेस व्हिडिओचा वॉच टाईम जास्त येतो. चला तर भेटूया डायरेक्ट घरी गेल्या फ्रेश ब्रेश झाल्या. तर फायनली मित्रांनो फ्रेश ब्रेश होऊन आलेलो आहे कामाला. पत्रा बित्रा फिट झालेला आहे. आणि हो, पत्रा बित्रा फिट झालेला आहे. थोडा राहिला तर भाऊ करते. तर आता दीपू टाकायचा आहे.
आता काय गज काढून होते मित्रांनो ते आता बघा आता अलीकाडा काढते ना आता बघा बघा काय कसं आळी करते ते आता अलीकाडा काढते गज काढते ना आता हा आहे का तर मित्रांनो आता डिपो बिपो टाकायचा आहे डिपो बिपो टाकून भरून घ्यायचा आहे भरून घेतलं की घरी जायचं आहे मग भेटूया डायरेक्ट घरी गेल्यावर गुड इव्हनिंग फ्रेंड्स आज ना व्लॉगचा एंड करायचाच विसरलो होतो व्लॉगचा एंड करायचाच विसरलो होतो खूपच टाइम झालेला आहे 6 वाजून गेले तर व्लॉगमध्ये माझ्या आठवणीतच नाही राहिले की व्लॉगचा एंड पे करायचा आहे म्हणून सकाळी काही क्लिप सेव्ह केल्या होत्या आणि व्लॉगचं एंड करायचाच आठवणीत नाही राहिलं तर आता व्लॉगचा एंड करा म्हणलं तर करूया तर मित्रांनो कसा वाटला व्लॉग जर चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि एक चांगली कमेंट करा दररोजच्या प्रमाणे चला तर आजच्यासाठी एवढंच तर भेटूया उद्या